नमस्कार, स्वराज के खेडकर रेसिपी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे आपल्या घरी असलेल्या आलू पासून फिंगर चिप्स, जे की माझ्या स्वराजला खूप आवडतात। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलंय आणि मी 99 होलसेल या ऍप वरून हे फिंगर चिप्स मागवलेला आहे। त्यामध्येही अशा पद्धतीने मी हा असा आलू ठेवलाय। त्यानंतर ह्याच्या वरचं जे असं एक नॉट आहे ते मी लावलं आणि त्यानंतर आता मी ह्याचा फिंगर रोल करून दाखवणार आहे। मी अशा पद्धतीने हा आलू फिक्स केलाय। आता याच्या साहाय्याने मी असा ह्याचा फिंगर रोल करणार आहे। आपण पाहू शकता किती सुंदर पद्धतीने याचा फिंगर रोल होऊ शकतो ते। मुलांना शाळेतून आल्यावर काहीतरी चटपटीत खा वाटते, त्यातल्या त्यात माझा स्वराज तर खूपच असा टेस्टी गोष्टी त्याला आवडतात। आणि त्याच्या मागोमाग वीरा आणि वीराची फ्रेंड सानवी संदीप थोरात ही पण आमच्या घरी येत असते आणि मुलांना काहीतरी शाळेतून आल्यावर बोर झालेलं असते आणि काहीतरी चटपटीत खावं असं वाटत असते, तर मुलांसाठी मी बनवत आहे। याचा मी अशा किती सुंदर असे फिंगर चिप्स तयार झालेले आहे। आता मी या फिंगर चिप्सला या तेलामध्ये फ्राय करणार आहे। असं मस्त तेलामध्ये फ्राय करणार आहे। सोडून द्यावं लागतं वाटायला सरासरी। हे आपली कढई छोटी झाली, त्याला मी क्लिपने याच्यामुळे सोडून घेतलेलं आहे की माझी कढई थोडीशी छोटी पडत आहे आणि एकाच वेळी माझ्या क्लिप सोबत हा आलू फ्राय करता येत नाहीये, त्याच्यामुळे मी याला क्लिप पासून वेगळं केलंय आणि याला थोडंसं मध्यम आचेवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्यामध्ये फ्राय करून घेत आहे। पाहू शकता हे फिंगर चिप्स किती सुंदर झालेले आहेत आणि याचा कलर पण एकदम गोड झालेला आहे। आता यावर आपण थोडेसे मसाले स्पाइस टाकूयात। त्यासाठी मी घेतलेले आहे थोडंसं काळं मीठ, मुलांना थोडंसं चटपटीत आवडते त्यामुळे। त्यानंतर त्यावर थोडासा चाट मसाला, थोडंसं जिरे पावडर आणि याला मस्त असं रोल केलेलं आहे आणि आपले फिंगर चिप्स खाण्यासाठी एकदम तयार आहेत। चला तर मग आपण याला एन्जॉय करूयात। इथे तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत आपले फिंगर चिप्स।